रोजच्या टिफिनसाठी 2-2 भाज्या बनवलेल्या. कारण पण खास आहे. म्हणजे काय झालं, आज माझ्या मुलीच्या देखील शाळेचा पहिला दिवस होता आणि गवार पण थोडी होती, भेंडी पण थोडी होती. 2 टिफिन दिले असते तर भाजी संपली असती, मला दुपारी खाण्यासाठी राहिली नसती. म्हणून म्हटलं चला सकाळी दोन्ही भाज्या बनवून घेतल्या, ज्याला जी टिफिनला न्यायची ते नेईल. आणि त्यानंतर मस्त असा हा उपमा बनवला. उपमा खूप छान आणि मस्त दिसतोय, पण काय करायचं, आज मला उपवास आहे कारण वटपौर्णिमा आहे. म्हणून मस्त असा दोघांसाठी नाश्ता बनवला. आणि त्यानंतरनं माझा नाश्ता म्हणजे हे मूठभर ड्रायफ्रूट्स. हो, आता मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की नाश्ता करायचा आणि त्यामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन खाण्याचा प्रयत्न करायचा. पण आज उपवास होता म्हणून म्हटलं चला काहीतरी हेल्दी म्हणून मूठभर ड्रायफ्रूट्स खाल्ले, त्यामध्ये शेंगदाणेसुद्धा आहेत. त्यानंतरनं दुपारी उपवास सोडायचा होता कारण आमच्याकडे वटपौर्णिमेची पूजा झाल्याच्या नंतरनं उपवास सोडला जातो आणि आमरस चपाती असते उपवास सोडायला. म्हणून मस्त सकाळच्या दोन्ही भाज्या राहिलेल्या थोड्या थोड्या डाळ भात लावला आणि त्यानंतर आमरस देखील बनवला होता. सकाळी चपाती बनवलेली टिफिनला ती देखील घेतली आणि मस्त असा हे आजचा बेत. तुमच्याकडे काय बनवतात, पुरणपोळी का, ते देखील कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.